हाय हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. वर्षा लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण वाळवण रेसिपीमध्ये आपला हा तिसरा पदार्थ आहे. तर इथं मी अगदी कमी मेहनतीमध्ये आणि साध्या सोप्या पद्धतीने मी इथं तुम्हाला बॉबी पापड दाखवणार आहे. तर अगदी दुप्पट फुलणारे हे पापड आहेत. तर मुलंसुद्धा खूप आवडीने हे पापड खातात. तर तुम्ही घरच्या घरी एकदा हे पापड नक्की करून पहा आणि माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथं मी एक कटोरी भरून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर हे पीठ मी घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने तयार केलेलं आहे. तर हे मी तांदूळ स्वच्छ धुवून सावलीमध्ये फॅनखाली सुकवून घेतले, नंतरनं गिरणीमधून दळून आणलेले आहेत. तर इथं मी एक कटोरी भरून पीठ घेतलेलं आहे. त्यासाठी आपल्याला 2 कटोरी भरून पाणी घ्यायचं आहे. तर एक कटोरीला अगदी थोडंसं कमी आपण पीठ घेतलेलं आहे. त्याच अंदाजाने आपण इथं पाणी मोजून ठेवायचं आहे. तर मी गॅसवरती पातेलं ठेवून त्यामध्ये बरोबर आपण 2 कटोरी भरून पाणी घेतलेलं आहे. पाणी आपल्याला छान गरम करायचं आहे. तर इथं 1 चमचा भरून मीठ घातलेलं आहे. पाण्याच्या अंदाजानुसार आपण मीठ घालायचं आहे. यामध्ये 1 चमचा भरून मी पापड खार घातलेला आहे. तर आता आपल्या पाण्याला छान अशी उकळी काढायची. तर इथं पाण्याला आपल्या छान अशी उकळी आलेली आहे. नंतरनं आपण यामध्ये आपलं हे तांदळाचं पीठ थोडं थोडं घालून आपण हे छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तर इथे पहा, आपल्या या पिठामध्ये अजिबात गाठी गुठळ्या होता कामा नये. तर अगदी एकसारखं हलवत आपण हे गाठी मोडून घ्यायच्या आहे यामधील. तर एकसारखं हलवत आपल्याला हे सर्व पीठ हटवून घ्यायचं आहे. तर इथे पहा, 1:2 असं आपल्याला हे प्रमाण वापरायचं आहे. म्हणजे आपला अंदाज अजिबात चुकणार नाही. एकदम परफेक्ट असं आपलं प्रमाण होतं. आपण जेवढं पीठ घेतलं आहे त्या अंदाजानेच आपण इथं पाणी वापरलेलं आहे 2 कटोरी भरून. तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. नंतरनं हे पहा, मी एकसारखं हटवून घेतलेलं आहे. नंतरनं व्यवस्थित ह्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला हे 5 ते 7 मिनिटासाठी असं झाकून ठेवून घ्यायचं. ह्याला छान अशी दणदणून वाफ काढायची आहे. तर नंतरनं आपल्याला परत एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे बुडापासून. तर ह्याला आपण मधनाधनं 3 ते 4 वेळा मी हलवून घेतलेलं आहे आणि 5-5 मिनिटानंतरनं याला मी उघडून व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे. या पद्धतीनेच मी हे 15 ते 20 मिनिट आपलं हे पीठ छान असं शिजवून घेतलेलं आहे. तर नंतरनं आपलं पीठ शिजलं ते कसं ओळखायचं, तर मी इथं पाण्याचा हात घेऊन आपल्या पिठाला छान अशी गोळी करून पाहिली तर आपलं पीठ कुठंसुद्धा हाताला चिटकत नाही. तर आपलं पीठ छान असं शिजलेलं आहे. तर इथं मी आपला एक सुती कॉटनचा कपडा घेऊन ओला करून घेतला. नंतरनं तो घट्ट पिळला आणि त्यावरती आपलं हे पीठ काढून घेतलेलं आहे मी. तर आपल्याला ही प्रोसेस नक्की करायची आहे. तर याने आपल्या पिठाला मऊसूतपणा येतो आणि आपलं हे पापड अजिबात तुटत नाहीत आणि इथे आपल्या हाताला चटके बसतात. त्यासाठी आपल्याला इथं ओलाच कपडा वापरायचा आहे. तर या पद्धतीने अगदी मऊसूत पीठ करून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे पहा, आपलं हे पीठ छान असं मऊसूत करून घेतलं. नंतर इथं मी या पद्धतीची आपल्याला प्लेट वापरायची आहे. तर ही पापडीची प्लेट आहे. तर इथं मी सोऱ्या घेतलेला आहे. तर यामध्ये आपल्याला हे पीठ आता छान असं भरून घ्यायचं. तर इथं मी उन्हामध्ये एक कागद टाकलेला आहे. तर यावरती आपल्याला या पद्धतीनेच या अशा पापड्या करून घ्यायच्या आहेत. तर 1 तासाभरानंतरनं आपल्याला ह्या सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत. म्हणजे त्या एकाला एक चिटकलेल्या अगदी सुट्ट्या करून घेतल्या तर मस्त अशा आपल्या ह्या पापड्या तयार होतात. तर मी 2 दिवस अगदी छान अशा कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत. तर इथे तुम्हाला दिसतच असेल, अगदी मस्त पातळसर आपल्या ह्या पापड्या तयार झालेल्या आहेत आणि अगदी छान कडकडीत वाळलेल्या आहेत. तर मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते. तर इथं मी गॅसवरती कढई तापत ठेवून त्यामध्ये भरपूर असं तेल वतलेलं आहे आणि आपल्या ह्या पापड्या तळून घेतलेल्या आहेत. तर अगदी खुसखुशीत मस्त हलक्या फुलक्या आपल्या पापड्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही या उन्हाळ्यामध्ये या माझ्या पद्धतीने ह्या बॉबी पापड्या एकदा नक्की करून पहा आणि तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनेलला एक लाईक करायला सुद्धा अजिबात विसरू नका.
तर इथे पहा अगदी आपल्या या दुप्पट अशा बॉबी पापड आपले तयार झालेले आहेत. तर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.